मंडळी रामराम. युरिया DAP या खतापेक्षाही जास्त पॉवरफुल खत आज मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा जर तुम्ही कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या काळात जर वापर केला तर जोमदार वाढ आपल्या कोणत्याही पिकाची तिथं झालेली पाहायला मिळते. मित्रांनो, युरिया किंवा DAP या खतामध्ये किंवा बाकीच्या खतांमध्ये अगोदर खतं समजून घेऊया आणि एक नवीन खत आलेलं आहे ज्याची मी तुम्हाला आज इथं जो रिव्ह्यू आहे किंवा नवीन माहिती आहे तर ती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाच्या सोबतच स्फुरद हे असं अन्नद्रव्य आहे जे आपल्या पिकाला टाकल्यानंतर आपल्या पिकाची आपल्या जमिनीची सुद्धा जी सुपीकता आहे तर ती सुधारलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जय किसान कंपनीचं म्हणजेच प्रदीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचं आपल्याला एक TSP नावाचं खत आलेलं पाहायला मिळतंय. मित्रांनो, जे TSP खत आहे तर याच्यामध्ये आपल्याला 46% फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा आहे. मित्रांनो, सगळ्यात जास्त मी का म्हटलो याच्यामध्ये अजून सुद्धा एक अन्नद्रव्य पाहायला मिळतंय तर ते आहे कॅल्शियम या नावाचं अन्नद्रव्य. मित्रांनो, 15% आपल्याला कॅल्शियम आणि 46% आपल्याला स्फुरद फॉस्फरस हे दोन महत्वाचे अन्नद्रव्य आपल्याला TSP म्हणजेच ट्रिपल सुपर फॉस्फेट या नावाच्या खतामध्ये पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं अजून एक गुण वैशिष्ट्य काय आहे माहिती तुम्हाला या खताचा? हे खत 90% पेक्षाही जास्त पाण्यात विरघळणारं खत आहे. आता बाकीच्या काही दाणेदार स्वरूपातल्या खतांचा जर विचार केला तर ते सहजरित्या पाण्यात विरघळत नाही, परंतु 90% पेक्षाही जास्त पाण्यात विरघळल्यामुळं आपल्या पिकाला पुरेपूर प्रमाणात जे काही स्फुरद आहे किंवा फॉस्फरस आपण ज्याला म्हणूया तर ते आपल्या पिकामध्ये शोषून घेण्यासाठी मदत होते. त्याच्यासोबतच जो काही आपला अतिरिक्त असतो खर्चावर खतांच्या खर्चावर होण्याचा तर तो सुद्धा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल. मित्रांनो, TSP या खताची बॅग मी आजच खरेदी केली होती. मला आय थिंक 1300 रुपयाच्या आसपास 50 किलोची ही जी बॅग आहे तर ती पडलेली आहे. मित्रांनो, जिथं तुम्ही 4 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेट टाकत होते तर तिथं एकच बॅग टाका. 2 बॅगा DAP टाकत होते तर तिथं 2 बॅगा TSPच्या टाकू शकता. तुम्हाला ऍडिशनल मध्ये याच्यामध्ये कॅल्शियम या अन्नद्रव्याची मात्रा भेटेल 15%. DAP मध्ये तुम्हाला नायट्रोजनची मात्रा भेटत होती 18%, परंतु याच्यामध्ये 15% तुम्हाला जी काही कॅल्शियम आहे तर या अन्नद्रव्याची मात्रा भेटेल. आणि एकंदरीत तुमच्या पिकाला निरोगी सुरक्षित ठेवण्यासाठी जे की TSP खत आहे तर हे कामाचं फायद्याचं ठरू शकतं. मित्रांनो, हे खत तुम्हाला कसं वाटलंय मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. तोपर्यंत रामराम.